मी प्राध्यापक अविनाश पुरे. टीईटी, सीटीईटी, सेट, नेट परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे संप्रेषण. आपण ह्या संप्रेषणाविषयी आज माहिती पाहणार आहोत. संप्रेषणाचा अर्थ पाहताना संप्रेषणाला इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. लॅटिन भाषेतील कम्युनिस या शब्दापासून कम्युनिकेशन हा शब्द आलेला आहे. कम्युनिकेशनलाच कॉमन असं सुद्धा म्हटलं जातं आणि कॉमन या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये पाहिला तर सामायिक असा होतो. म्हणजे थोडक्यात कम्युनिकेशन म्हणजे सामायिक अनुभव असं आपल्याला म्हणता येतं. संप्रेषण या शब्दाचा विचार जर केला तर संप्रेषण या शब्दामध्ये सुरुवातीचा असणारा अक्षर स जे आहे याचा अर्थ दोघांमधील असं होतो. दोघांमधील म्हणजे की दोन घटकांमधील असणारा दुवा त्याला आपण संवाद म्हणतो. त्याच्यामध्ये असणारा दुसरा शब्द आहे प्रेषण. सचा आपण अर्थ पाहिला त्याला आपण दोघांमधील असं म्हणतो आणि प्रेषण या शब्दाचा विचार जर केला तर याला पाठवणे असं म्हणतो. म्हणजे पाठवण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी घडून येते. तर दोघांमधील भावना, विचार आणि वृत्ती यांची देवाणघेवाण असा संप्रेषणाचा अर्थ आहे. दोघांमधील म्हणजे दोन व्यक्तीमधील, दोन व्यक्ती असतील किंवा सजीव घटक असतील त्यांच्यामध्ये असणारी भावना असतील, विचार असेल, वृत्ती असेल यांची देवाणघेवाण यालाच आपण संप्रेषण असं म्हणतो. या संप्रेषणाला दुसरे काही पर्यायी शब्द आहेत. त्याच्यामध्ये आपण संज्ञापन असं म्हणू शकतो, आदान प्रदान असं त्याला म्हणू शकतो, दळणवळण सुद्धा असं म्हणू शकतो. म्हणजे संप्रेषणाला इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन असं म्हणतात. त्याचबरोबर संज्ञापन, आदान प्रदान आणि दळणवळण असे पर्यायी शब्द सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. आता हा पहिला आपण अर्थ. आता ह्या संप्रेषणाच्या काही व्याख्या आहेत की विचारवंतांनी त्यांची मांडलेली काही मत आहे त्याचा आपण विचार करू. त्याच्यामध्ये पहिलं आहे अरिस्टॉटल यांनी मांडलेलं आपलं मत आहे. अरिस्टॉटल काय म्हणतात की संप्रेषण ही रेषीय प्रक्रिया आहे. संप्रेषण काय आहे? रेषीय स्वरूपामध्ये चालणारी प्रक्रिया आहे की ज्यात वक्ता असेल, श्रोता आणि संदेश यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो आणि श्रोत्यांना प्रभावित करण्यासाठी वेगवेगळे तर्क, भावना आणि विश्वास यांचा वापर होतो. अरिस्टॉटल काय म्हणतात की संप्रेषण ही रेषीय स्वरूपामध्ये चालणारी प्रक्रिया आहे आणि ज्याच्यामध्ये वक्ता असेल किंवा श्रोता असेल आणि संदेश याचा जो भाग असतो तर त्याच्यामध्ये श्रोत्यांना प्रभावित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तर्क त्याच्यामध्ये वापरले जातात आणि आपली माहिती प्रभावीपणे त्यांच्याकडे कसे पोहोचवता येईल याचा विचार करून तर्कांचा वापर केला जातो. त्या ठिकाणी भावनिकतेचा आधार घेतला जातो. वेगवेगळ्या भावना आशयाला अनुसरून त्या ठिकाणी व्यक्त केल्या जातात आणि श्रोत्याचा विश्वास हा आपल्या आशयावरती कसा असेल याचा त्या ठिकाणी वापर केला जातो. त्याला संप्रेषण असं म्हटलं जातं. असं अरिस्टॉटल यांनी सांगितलेलं मत आहे. दुसरं आहे सिसेरो या विचारवंतांनी सांगितले की संप्रेषण हा शोध, मांडणी, शैली, स्मृती आणि उच्चार अशा 5 तत्वावर आधारित संप्रेषणाची प्रक्रिया चालते. सिसेरो काय म्हणतात की संप्रेषण हे शोधावर आधारित आहे, चिकित्सक वृत्तीवर आधारित आहे. विषय कुठलाही असेल, संकल्पना कशीही असेल त्याच्यामध्ये शोध वृत्ती असली पाहिजे आणि त्याच्यावर त्यांनी केलेली मांडणी असेल, प्रेक्षकानं केलेली मांडणी असेल तर त्या शैलीमध्ये त्याची केलेली रचना असेल, स्मृतीच्या आधारावर त्याची केलेली रचना असेल आणि तो त्याचा उच्चार कोणत्या स्वरूपामध्ये करतो त्याच्यावर संप्रेषण आधारलेले असे 5 तत्व असणारे घटक हे संप्रेषणामध्ये असतात असं सिसेरो असं म्हणतात. त्याच्यानंतर तिसरी व्याख्या केलेली आहे चार्लिस यांनी. चार्लिस यांचं म्हणणं काय आहे की संप्रेषण म्हणजे विविध माध्यमाचे तंत्रज्ञान आहे. संप्रेषण म्हणजे काय? विविध माध्यमाचे तंत्रज्ञान नसून मानवी मतांची, तथ्यांची देवाणघेवाण होय. चार्लिसांचं म्हणणं काय की संप्रेषण म्हणजे फक्त विविध माध्यमाचं तंत्रज्ञान वापरून त्या ठिकाणी संप्रेषणाची प्रक्रिया होते असं नाही, तर त्याच्यामध्ये मानवी मतांचा, तथ्यांचा, तत्वांचा आणि विचारांच्या देवाणघेवाणीचा समावेश असतो. त्याला संप्रेषण असं म्हटलेलं आहे. आता संप्रेषणाचा विचार जर केला एकंदरीत आपल्या व्याख्यानाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की संप्रेषण हे कसं आहे तर संप्रेषण हे दोन व्यक्तीमध्ये चालणाऱ्या संवादाचं विचारांची देवाणघेवाण असते. पण ही देवाणघेवाण कशी असेल तर अर्थपूर्णरित्या त्या ठिकाणी होणारी असणं आवश्यक आहे. कारण संप्रेषणाचा विचार जर केला तर उदाहरणामध्ये आपण पाहू शकतो की वर्ग अध्यापनाची चालणारी प्रक्रिया हा एक संप्रेषणाचा भाग आहे. एक व्यक्ती अनेक व्यक्तींना माहिती सांगतो आणि त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेतो.
म्हणजे वर्गामध्ये अध्यापनाचं काम चालू असताना शिक्षक अध्यापनातील घटक शिकवत असताना, अध्यापन करत असताना विद्यार्थ्याला काही प्रश्न विचारतात व त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचं काम करतात, त्याला आपण संप्रेषण म्हणू शकतो. दुसरं उदाहरण सांगता येतं की वर्गामध्ये आपण वेगवेगळे शैक्षणिक साहित्याचा आधार घेतो. ते चार्ट असतील, तक्ते असतील, नकाशे असतील, अनेक प्रकारचे साधनं आपण वापरतो. पण त्या शैक्षणिक साहित्याच्या वापरातून सुद्धा विचारांची देवाणघेवाण होत असते. विद्यार्थी आणि शैक्षणिक साहित्य या दोघांमध्ये आंतरक्रिया घडून येत असतात आणि अध्यापनाची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरळीत असताना दिसून येते. त्याला आपण संप्रेषण असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला असं सांगता येतं की संप्रेषण म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला अर्थपूर्णरित्या भावनाच्या स्वरूपामध्ये, विविध प्रकारच्या चिन्हांकित स्वरूपामध्ये दिलेली माहिती ज्यावेळेस सकारात्मक स्वरूपामध्ये त्याच्यावरती प्रतिक्रिया येतात, विचारांची देवाणघेवाण होते आणि त्या विचारावर आधारित दोघांमध्ये एकमत त्या ठिकाणी होतं, त्याला आपण संप्रेषण असं म्हणतो. आता आपल्याला पुढला मुद्दा बघायचा आहे संप्रेषणाचं स्वरूप. संप्रेषणाच्या स्वरूपाचा विचार जर केला तर संप्रेषण एक प्रक्रिया आहे असं आपण म्हणतो. कारण एक प्रक्रिया म्हणलं की अखंड चालणारी प्रक्रिया आपल्याला त्याच्यातून दिसून येते. कारण एखादा व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीला बोलतो तो तात्पुरता त्या ठिकाणी बोलतो, थांबत नाही, तर त्याचे असणारे विचार ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीवरती पडतात, तो समोरचा व्यक्ती त्याचा वापर कसा करतो आणि वापर केल्यानंतर ती प्रक्रिया संपत्ती असं नाही, तर गरजेनुसार, आवश्यकतेनुसार तो त्याचा वापर त्या ठिकाणी करत असतो. उदाहरणामध्ये पाहिलं गेलं तर आता तुम्ही माझा व्हिडिओ पाहता, त्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्याकडे असणारे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे आणि तुम्ही त्या विचाराच्या साहाय्यानं परीक्षेमध्ये त्याची सोडवणूक करणार आहात. म्हणजे हे काय, एक प्रकारची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे तुम्ही परीक्षा दिली म्हणजे त्या ठिकाणी त्याचं काम संपलं असेल का, तर संपत नाही. तर जसजशी आवश्यकता पडेल, गरज पडेल, त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण ते विचार त्या ठिकाणी वापरतो, त्याची मांडणी करतो, त्याला आपण अखंड चालणारी प्रक्रिया असं म्हणतो. त्यावेळेस हे संप्रेषण पूर्ण होतं. संप्रेषणाचा पुढला घटक सांगतात आपल्याला की संप्रेषण हे एक मार्गी चालणारी प्रक्रिया असं म्हणतो. संप्रेषण कसं आहे, एक मार्गी चालणारी प्रक्रिया आहे. कारण एक व्यक्ती ज्यावेळेस आपले विचार समोरच्याला फक्त सांगण्याचं काम करतो आणि समोरच्याची कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया ज्यावेळेस तो दुसऱ्या व्यक्तीकडून घेत नाही, तर आपण एक मार्गी प्रक्रिया म्हणतो. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर शाळेमध्ये दिल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या सूचना, त्यांचा समावेश त्याच्यामध्ये आपण करू शकतो. दूरदर्शनवर दाखवले जाणारे विविध प्रकारचे कार्यक्रम असतील, रेडिओच्या साहाय्याने दिली जाणारी विविध प्रकारची माहिती असेल, ही कशी आहे, एक मार्गी चालणाऱ्या संप्रेषणाचा एक भाग आहे. कारण दूरदर्शनमध्ये अनेक कार्यक्रम असतात की ज्याच्यातून समाजोपयोगी गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. रेडिओच्या साहाय्याने अनेक प्रकारचे संदेश प्रसारित केले जातात, पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया तात्काळ दिली जात नाही. त्याच्यामुळं त्याला आपण एक मार्गी संप्रेषणाची प्रक्रिया असं म्हणू शकतो. पुढला प्रकार आहे द्विमार्गी संप्रेषणाची चालणारी प्रक्रिया. संप्रेषण कसं आहे की द्विमार्गी सुद्धा त्या ठिकाणी चालत असतं. उदाहरणामध्ये आपण वर्गामध्ये करत असणारं वर्ग अध्यापनाचा त्याच्यामध्ये समावेश करू शकतो. आता वर्गाध्यापन कसं आहे, एक हेतुपुरस्पर, एक डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून आपण वर्गाध्यापन करतो. पण ते वर्गाध्यापन कसं आहे, द्विमार्गी स्वरूपाचं आहे. आपले विचार ज्यावेळेस विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतात त्यावेळेस त्यांच्याकडून ज्यावेळेस त्याची प्रतिक्रिया घेतली जाते, त्याचा फीडबॅक घेतला जातो, त्यावेळेस ती त्या ठिकाणी द्विमार्गी चालणारी प्रक्रिया असते. पण त्याच्या मागचा हेतू काय असतो की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास वर्ग अध्यापनामध्ये करून घेणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातूनच शिक्षक अध्यापनाचं काम करत असतात आणि त्याच्यावर आधारित ज्यावेळेस विद्यार्थ्याचं समाधान होतं, त्याचा अर्थबोध होतो, त्याच्यावर आधारित प्रतिक्रिया घेतली जाते, त्यावेळेस ती द्विमार्गी चालणारी प्रक्रिया असं आपण म्हणू शकतो. तो एक संप्रेषणाचा प्रकार आपल्याला सांगतो. संप्रेषणाच्या स्वरूपाचा आपण विचार जर केला तर संप्रेषण हे कला व शास्त्र यावर आधारलेले आहे. आता कलेचा विचार जर केला तर कला ह्या कशा आहेत, उपजत स्वरूपामध्ये काही व्यक्तीकडे असतात की त्याला कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं चालायचं हे सांगायची गरज पडत नाही, तर कळत न कळत त्या गोष्टी त्याच्यामध्ये आत्मसात झालेल्या असतातच. आणि दुसरं आहे शास्त्र. शास्त्र कशाला म्हणायचं, एका नियमाला अनुसरून, एखाद्या संरचनेला अनुसरून त्याच्यामध्ये केलेला बदल ते शास्त्राच्या स्वरूपामध्ये होऊ शकतो. पण संप्रेषणाच्या प्रक्रियेमध्ये काय सांगितलंय की संप्रेषण हे काय, कला व एक शास्त्र आहे. एक कलेचा भाग म्हणून विचार जर केला तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीनं आपला संदेश दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता येऊ शकतो.
आणि दुसरा म्हणजे शास्त्राचा आधार त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. एखादा संदेश आपण समोरच्याला पोहोचायचा आहे, दुसऱ्या व्यक्तीला द्यायचा आहे, तर तो कुठल्या स्वरूपामध्ये, किती स्वरूपामध्ये, कोणत्या साधनाचा वापर केला गेला पाहिजे आणि किती प्रमाणात केला गेला पाहिजे, हे सगळं आपल्याला शास्त्रातून लक्षात येतं. त्याच्यामुळं संप्रेषणाच्या स्वरूपाचा विचार जर केला तर संप्रेषण हे कला व शास्त्रावर आधारित आहे असं आपण म्हणू शकतो. संप्रेषणाच्या स्वरूपामध्ये पुढे सांगितलेलं आहे की संप्रेषणाची मानसशास्त्रीय बाजू सुद्धा असते. संप्रेषणाची मानसशास्त्रीय बाजू सुद्धा असते, कारण मानसशास्त्र कशाला म्हणायचे आपल्याला माहित आहे. मानसशास्त्रामध्ये अनेक संकल्पना आहेत, पण संप्रेषणाची प्रक्रिया जर पूर्ण करायची असेल तर त्या ठिकाणी त्या घटकाचा, त्या बाबीचा अवबोध होणे आवश्यक असते. अवबोध कशाला म्हणतो की जाणीवेच्या क्षेत्रामध्ये झालेला बदल किंवा एखाद्या गोष्टीची झालेली जाणीव त्याला आपण अवबोध असं म्हणतो. पण संप्रेषण सुद्धा तेच आहे. जोपर्यंत आपल्याला अवबोध होणार नाही तोपर्यंत संप्रेषणाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्याच्यामुळं मानसशास्त्रीय बाजू सुद्धा त्या ठिकाणी विचारात घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये अवबोध असेल, अवधान असेल, अभिरुची असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मानसशास्त्रीय बाजूमध्ये समाविष्ट होतात. त्याच्यानंतर स्वरूपाचा पुढला भाग सांगितलेला आहे की संप्रेषणाची सामाजिक बाजू सुद्धा असते. संप्रेषणाची काय आहे? सामाजिक बाजू सुद्धा आहे. आपण समाजामध्ये राहतो, बरोबर आहे. मानव हा कसा आहे? समाजशील प्राणी आहे. तो समाजाशिवाय राहू शकत नाही, जगू शकत नाही. त्याला समाजाची आवश्यकता भासते. तसंच समाजाला सुद्धा इतर समाजातील घटकांची गरज पडते, कारण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असणारा वारसा पोहोचण्यासाठी, त्याचं प्रसारण करण्यासाठी, हस्तांतर करण्यासाठी सामाजिक घटक त्या ठिकाणी कारणीभूत असतात. कारण एका व्यक्तीचे विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सण उत्सव असते किंवा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात, त्याचं प्रसारण करण्यासाठी आपल्या वारसांचा विचार करावा लागतो. हे आपण विचाराच्या साहाय्यानं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचत असतो. उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज अनेक वर्ष उलटून गेलेली आहेत, तरी सुद्धा काय करतो आपण की स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद पावलेल्या लोकांनी किंवा ज्यांचा सहभाग होता अशा लोकांची स्मृती आपण त्या ठिकाणी विचारात घेतो, त्यांच्या विचारांचं वाचन करतो, त्यांच्या विचारांचा प्रसार करतो आणि तो सुद्धा एक सामाजिक घटकांचा भाग आहे. प्राचीन काळाचा विचार जर केला तर अजिंठासारख्या लेण्या असतील, वेरूळसारख्या लेण्या असतील, अशा अनेक प्रकारच्या लेण्या आपल्या देशामध्ये आहेत. पण आज सुद्धा आपण काय करतो की त्या ठिकाणची असणारी कला असेल, संस्कृती त्या काळामध्ये कशी होती हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या लेण्यांना भेटी देतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की तो सुद्धा एक सामाजिक घटकांचा आधार घेऊन आपण संप्रेषणाची प्रक्रिया पूर्ण करत असतो. त्याचबरोबर पुढे आपल्याला दुसरा मुद्दा पाहायचा आहे संप्रेषणामध्ये समाविष्ट असणारे घटक. पण संप्रेषणामध्ये कुठले कुठले घटक आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक सुरुवातीचा आहे प्रेषक. प्रेषकला इंग्रजीमध्ये सोर्स म्हणतात, सेंडर म्हणतात, इनकोडर असं देखील प्रेषकाला आपण म्हणत असतो. कारण प्रेषक काय करतो की माहितीचं प्रसारण करतो, त्याची रचना करतो आणि पाठवण्याचं काम करतो. कारण प्रेषक जर संप्रेषणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत नसेल तर संप्रेषणाची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. कारण तो काय आहे? माहितीचा दाता आहे. तो माहिती त्या ठिकाणी उत्पन्न करतो आणि तो पाठवण्याचं काम करतो. दुसरा घटक आहे ग्राहक. कारण पहिला आहे प्रेषक, दुसरा आहे ग्राहक. ग्राहक असणं आवश्यक आहे, कारण प्रेषकाने दिलेल्या माहितीचा स्वीकार करण्यासाठी ग्राहकाची गरज पडते. त्याला आपण रिसिव्हर असं देखील म्हणू शकतो. कारण इंग्रजी शब्द काय? रिसिव्हर आहे. कारण प्रेषकाने दिलेली माहिती हे अर्थपूर्णरित्या ज्यावेळेस तो प्रसारित करतो त्यावेळेस त्या माहितीचं ग्रहण करणारा, स्वीकार करणारा त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे आणि तो असतो ग्राहक आणि त्याच्यावरती तो प्रतिक्रिया त्या ठिकाणी देत असतो. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे संदेश. त्यालाच आपण मेसेज असं म्हणतो. कारण आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर मी तयार केलेला व्हिडिओ काय? एक प्रकारचा मेसेजच आहे, संदेशच आहे. पण ज्यावेळेस तुम्ही त्याचा विचार करून, त्याचा अभ्यास करून त्याच्यावर आधारित प्रतिक्रिया द्याल तो त्यावेळेस त्या संदेशाला अर्थ प्राप्त होत असतो. मग त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे विचार असतील, भावना असतील, तर्क असतील, या सगळ्याचा समावेश त्या संदेशामध्ये असतो. त्याचा एक विशिष्ट प्रकारचं स्वरूप प्रेषकानं तयार केलेलं असतं आणि त्या संदेशाचं ग्रहण ग्राहक त्या ठिकाणी करत असतो आणि त्याच्यावरती पुन्हा प्रतिक्रिया देण्याचं काम करतो. त्याच्यानंतर पुढला प्रकार आहे प्रतीके. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये सिम्बॉल असं म्हणतो. प्रतीक म्हणजे काय? विशिष्ट प्रकारचे असणारे सिम्बॉल, त्याला आपण चिन्ह असं म्हणतो.
कारण प्रेषक ग्राहकापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी संदेशाचं प्रसारण करण्यासाठी विविध प्रकारचे चिन्ह किंवा सिम्बॉलचा त्या ठिकाणी आधार घेतो, त्याला आपण प्रतीके असं म्हणतो. तो एक घटक महत्वाचा आपल्याला संप्रेषणामधला सांगता येतो. त्याच्यानंतर विविध प्रकारचे असणारे मार्ग, कारण प्रेषकाला आपला संदेश ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रकारच्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. विविध प्रकारचे चॅनल त्या ठिकाणी तो वापरत असतो की संदेश ग्राहकापर्यंत कसा पोहोच करायचा. उदाहरणार्थ तुम्हाला मी आता सांगितलं दूरदर्शन आणि रेडिओ, बरोबर आहे की आजचा विचार केला तर अनेक साधनांचा विकास झालेला आहे. आज आपण आपली माहिती इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईलचा वापर करू शकतो, एक विशिष्ट प्रकारच्या ईमेलचा वापर करू शकतो. पूर्वी आपण पत्राचा वापर करायचा, वेगवेगळ्या सांकेतिक खुणाचा वापर करायचा आणि संदेश पोहोचवण्याचं काम करत होतो. अशा प्रकारचे मार्ग आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. त्याच्यानंतर आहे की सांकेतीकरण. पुढला घटक आहे सांकेतीकरणाचा. कारण प्रेषकाने काय केलं, संदेशाची निवड केली, संदेश आपल्याला पाठवायचा आहे, विविध प्रकारचे प्रतीक तयार केली, त्यासाठी मार्गाची निवड केली, पण त्याच्यावरती संदेशावरती विविध प्रकारचं इनकोडिंग करणं आवश्यक असतं, त्याच्यावरती प्रक्रिया करणं आवश्यक असतं की आपण पाठवलेला संदेशात कसा असला पाहिजे, त्याच्यातून अर्थबोध कसा होईल, त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं इनकोडिंग त्या ठिकाणी करत असतो आणि प्रेषक संदेशाचं प्रसारण करत असतो. त्याच्यानंतर आहे निसांकेतीकरण. कारण प्रेषकानं ग्राहकाला विशिष्ट प्रकारची माहिती पाठवण्याचं काम केलेलं आहे. वेगवेगळे सिम्बॉल्स त्या ठिकाणी वापरलेले आहे, चॅनलची निवड केलेली आहे, त्याच्यावर प्रक्रिया केलेली आहे. पण ज्यावेळेस प्रक्रिया केलेली माहिती ग्राहकापर्यंत पोहोचते, त्याच्यापर्यंत विशिष्ट प्रकारची माहिती पोहोचल्यानंतर तो त्याचा अर्थ कसा घेतो त्याच्यावर आधारलेली प्रक्रिया आहे की त्या संदेशातून त्याचं डिकोडिंग करून त्याच्यातून एक विशिष्ट प्रकारचा बोध त्याच्यातून घेत असतो. त्याला निसांकेतीकरण असं म्हणायचं. आणि निसांकेतीकरण झाल्यानंतर ग्राहक त्याचं प्रत्याभरण देण्याचं काम करत असतो. कारण उदाहरणार्थ वर्गामध्ये अध्यापन करत असताना शिक्षक मुलांना शिकवतात, शिकवल्यानंतर ज्यावेळेस जोपर्यंत त्यांची प्रतिक्रिया येत नाही, शिक्षक त्यांना जोपर्यंत प्रश्न विचारत नाही, प्रश्नाचं उत्तर आल्यानंतर लक्षात येतं की वर्ग अध्यापन कसं झालेलं आहे ते आपल्या त्याच्या प्रतिभरणातून लक्षात येतं. त्यातून त्याचा घेतलेला जो फीडबॅक आहे त्याच्यातून त्या गोष्टी लक्षात येतात की प्रेषकानं ग्राहकापर्यंत पाठवलेला संदेश हा कितपत प्रमाणामध्ये पोहोचलेला आहे आणि त्यानंतर त्याचा काय अर्थ घेतलेला आहे हे आपल्या त्याच्यामध्ये लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढला घटक आहे गोंधळाचा. कारण संप्रेषणामध्ये गोंधळ हा घटक सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये नॉईस असं म्हणत असतो. कारण ज्यावेळेस प्रेषक ग्राहकापर्यंत माहिती पोहोचत असतो त्यावेळेस एका विशिष्ट प्रकारच्या संदेशनावरती प्रक्रिया करण्याचं काम करत असतो. प्रक्रिया केल्यानंतर तो एका विशिष्ट प्रकारे पोहोचण्याचं काम करतो, साधनांची निवड करतो. पण साधनाची निवड केलेली असताना ग्राहकापर्यंत माहिती कोणत्या स्वरूपामध्ये पोहोचलेली आहे, त्याच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झालेला आहे का, त्या संबंधित व्यक्तीनं किंवा ग्राहकानं ती कोणत्या स्वरूपामध्ये घेतलेली आहे, त्याच्यामध्ये काही गोंधळ निर्माण झाले काय हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला प्रत्याभरणाची आवश्यकता पडते. आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचा गोंधळ होऊ शकतो. उदाहरणामध्ये वर्ग अध्यापन करत असताना आजूबाजूचा असणारा गोंगाट हा सुद्धा काय संप्रेषणामध्ये निर्माण झालेला गोंधळ असतो की विद्यार्थ्यापर्यंत कितपत आवाज पोहोचलेला आहे, त्या संकल्पना कितपत आत्मसात केलेली आहे ह्याचा आपल्याला त्यातून त्याचा अंदाज बांधता येतो. म्हणजे संप्रेषणाच्या घटकामध्ये प्रेषक, ग्राहक, संदेश, प्रतीके, मार्ग, सांकेतीकरण, निसांकेतीकरण, प्रत्याभरण आणि गोंधळ या सर्व घटकांचा संप्रेषणामध्ये महत्वाचा वाटा असतो हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे संप्रेषणामध्ये आपल्याला या बाबी विचारात घेणं आवश्यक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला पुढील तयार होणारे व्हिडिओ तुमच्या युट्यूबला तुम्हाला लवकर पाहायला भेटतील.